बघूया 100% बातम्या। बीडच्या परळीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमासाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंडे बंधू भगिनी एकाच मंचावर पाहायला मिळाले। परळीतल्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच पंकजा मुंडे मुंबईहून एकत्र विमानाने नांदेडला आले। त्यानंतर एकाच हेलिकॉप्टरमधून हे सगळेजण परळीत दाखल झाले। त्यानंतर गोपीनाथ गडावर पोहोचत त्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे सुद्धा उपस्थित होत्या। थोडा पारा जास्त गरमीचा वाढलाय कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सुद्धा एका मंचावर दिसतात। मी दोघांना विनंती एवढीच करेन की तुम्ही असेच एका स्टेजवर राहा। परळीचंही कल्याण होईल, बीडचंही कल्याण होईल आणि महाराष्ट्राचंही कल्याण होईल। आम्ही येताना आमच्या तिघांच्या बरोबर पंकजाताईला पण विमानातून घेऊन आलो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंकजा आणि धनंजय मुंडे या बहीण भावाचं नातं घट्ट असल्याचं पाहायला मिळालं। सोबतच बऱ्याच कालावधीनंतर पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस एकत्र आल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। विधानसभा निवडणुकांचे निकाल, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह विविध विषयांवर ठाकरेंनी भाष्य केलं। यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर जो हल्लाबोल केला। राज्यात दुष्काळी अवकाळीमुळे शेतकरी संकटात आहे। शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळत असताना राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचा आरोप करत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली। एक तर आता ही सगळी तोटांड नाटक बंद करा आणि जशी आम्ही कर्जमुक्ती केली होती तशी सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पुन्हा एकदा लवकरात लवकर करा। घोषणा करून एक भूलभुलैया करू नका। शेतकऱ्यांना वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे। शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून सुद्धा ठाकरेंनी सरकारवर टीकेचे बाण सोडले। सरकार आपल्या दारी म्हणून जो काही बोगसपणा चाललेला होता तो आता बंद पडलेला आहे, कारण कोणी त्यांना दारातून उभं करायला आहे। वर्ष घरात बसून बोगसगिरी केली, त्यांनी या कार्यक्रमाला बोगस म्हणावं हा तमाम या शासन आपल्या दारीमध्ये आलेल्या लोकांचा अपमान आहे। पीक विमा आणि पीक विमा घोटाळ्याचा मुद्दा मांडणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। नुकतंच 5 राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले। या निवडणुकीमध्ये 3 राज्यात भाजपनं सत्ता मिळवली आहे। या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि भाजपचा समाचार घेतला। ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आक्रमक झालेत। मुंबईत शिवालय कार्यालयाचं उद्घाटन उद्धव ठाकरेंनी केलं। यावेळी विविध मुद्द्यांवरून ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला। 5 राज्यांचा निकाल लागला। या निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं। आता हिंमत असेल तर मुंबई महापालिकेची निवडणूक घ्या आणि लोकसभा बॅलेट पेपरवर घ्या असं खुलं आव्हान ठाकरेंनी भाजपला दिलंय। त्याला माझं आव्हान आहे की पहिले तुम्ही मुंबई महापालिका निवडणुका घ्या। की एवढी तुमची लाट आहे तर त्या लाटेमध्ये एकच निवडणूक जर दम असेल तर बॅलेट पेपरवरती घ्या। केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्राचा उल्लेख करत ठाकरेंनी आपणही धर्माच्या नावावर मत मागणार असल्याचा इशारा दिलाय। येत्या सर्व निवडणुकांमध्ये जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया आणि मग जे आमचे धर्माचे हिंदुत्वाचे प्रश्न असतील ते उघडपणाने मांडू। या आव्हानानंतर ठाकरे आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सामना रंगण्याची चिन्ह आहेत। दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा मांडला। अदानींना धारावी गिळू देणार नाही असा इशारा ठाकरेंनी दसरा मेळाव्यात दिला होता। आता या प्रकल्पाविरोधात ठाकरेंनी रस्त्यावर उतरणार असल्याचं जाहीर केलं। धारावीचा पुनर्विकास करताना पहिल्यांदा नीट सर्व्हे झाला पाहिजे। दडपशाहीनं सर्व्हे झाल्या शिवसेना असा सर्व्हे हाणून पाडेल असा इशारा ठाकरेंनी दिला। तसंच सरकार आणि अदानी यांना जाब विचारण्यासाठी 16 डिसेंबरला धारावी ते अदानी कार्यालयापर्यंत ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे। सरकारला जाब विचारण्यासाठी, अदानीने सुद्धा स्पष्टीकरण विचारण्यासाठी येत्या 16 तारखेला शिवसेनेचा प्रचंड मोर्चा हा धारावीतून अदानीच्या ऑफिसवरती जाईल। धारावीकरांना 500 चौरस फुटाचं घर द्या अशी मागणी ठाकरेंनी केली आहे। धारावीकरांना सुद्धा 400 नाही तर 500 फूट हे धारावीकरांनी आता ठरवायचंय। 500 फुटापर्यंतची जागा ही दिली गेलीच पाहिजे। टीडीआरचा दुरुपयोग अदानींकडून झाल्यास सरकार त्यांना तुरुंगात टाकणार का असा सवाल त्यांना विचारलाय। टीडीआरचा दुरुपयोग जसं एअरपोर्ट अथॉरिटीच्या जागांमध्ये तिथल्या विकासकांनी केला आणि असं तुरुंगात आहे तसा झाला तर हे महाशय तुरुंगात जाणार आहेत का? सगळे उद्योग गुजरातला घेऊन जात आहेत, मग मुंबईला काय उकिरडा करणार का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय। मनोज जरांगे यांनी सभांचा धडाका सुरूच ठेवलाय। या सभांमध्ये आता जरांगे
32 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्याचा दावा करतायत। मात्र जरांगेंच्या या दाव्याला आणि सापडलेल्या नव्या नोंदींना कोर्टात आव्हान देण्याची तयारी ओबीसी नेत्यांनी सुरू केली आहे। मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रानंतर आता मनोज जरांगेंनी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सभांचा धडाका लावलाय। या सभांमधून जरांगे पाटील आता थेट नव्या कुणबी नोंदींचा आकडा सांगताना दिसतायत। नेमक्या याच आकड्यांवरून आता पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तापण्याची शक्यता आहे, कारण छगन भुजबळांनी या नव्या कुणबी नोंदी कोर्टातून रद्द करणार असल्याचं सांगत मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणाविरोधात न्यायालयीन लढाईचे संकेत दिलेत। 32 लाख लोकांच्या नोंदी सापडून 32 लाख मराठ्यांना आज नवीन आरक्षण मिळालं आहे। ओबीसीला धक्का न लावता यांना आरक्षण दिलं पाहिजे। आता प्रॉब्लेम एवढाच आहे की बॅकडोर एंट्री मात्र जी त्या जोरात सुरू आहे, माझी हरकत आहे त्याविरुद्ध। नवीन 1% नोंदी त्याच्यामध्ये नाही आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे ओबीसी समाजाची आणि मराठी समाजाची दिशाभूल सरकारने करू नये। छगन भुजबळचं ऐकू नका, मराठ्यावर जर त्याचा ऐकून अन्याय केला तर सरकारला सुद्धा मग सुट्टी नाही। नव्या कुणबी नोंदीविरोधात थेट न्यायालयीन लढाईची घोषणा केल्यानं आरक्षणाचा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। राज्य मागासवर्ग आयोगात राजीनाम्याचं सत्र सुरूच आहे। महिनाभरात आयोगातील 4 सदस्यांनी राजीनामा दिला। आता 5वा राजीनामा देखील लवकरच पडणार असल्याची माहिती समोर येते। राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते। राज्य मागासवर्ग आयोग हा स्वायत्त आहे, मात्र माहिती देण्यासाठी सरकारकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप होतोय। राज्य सरकारमधील 2 मंत्री आणि न्यायमूर्ती दिलीप भोसले हस्तक्षेप करत असल्यानं आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं निरगुडेंचं म्हणणं आहे। मागासवर्गीय समाजातले जे सदस्य आहेत त्यांना नोटिसेस किंवा पत्र देण्याचाही उद्योग या अनेक विद्वान मंडळींनी केलेला आहे। डायरेक्ट इनडायरेक्ट हस्तक्षेप होणं म्हणजे इथं कायदा सुव्यवस्था संविधानात आपल्या लोकशाहीमधले जे काही स्तंभ आहेत त्या स्तंभांना डायरेक्ट थ्रेड पोहोचवण्याचा प्रयत्न इथल्या शासनाकडून होतोय। राजीनामा देणं हे काही योग्य नाही आहे, परंतु असं की समाजामध्ये प्रत्येकाचं वैयक्तिक मत असते। आयोगातील राजीनामा सत्रामुळे मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनसाठी आवश्यक ती माहिती गोळा करण्यास वेळ लागू शकतो। तसंच आयोगावर दबाव टाकणारे 2 मंत्री कोण, या सगळ्या चर्चांना उधाण आलंय। मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे। मराठा आरक्षणाबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबत सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी पार पडणार आहे। मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। दुपारी 1:30 वाजता ही याचिका सुनावणीला येणार आहे। या सुनावणीमध्ये जयश्री पाटील विरोधक आहेत। राज्य सरकारनं 13 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली। राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेनंतर ही पहिलीच सुनावणी बुधवारी होतीये। सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणासंदर्भातील पुनर्विचार याचिका फेटाळली होती। मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर 20 एप्रिल 2023ला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिकेवर चर्चा झाली। ही याचिका फेटाळल्यानंतर राज्य सरकारनं या संदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली। याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। या याचिकेवरच आता मराठा आरक्षणाचं सगळं भवितव्य अवलंबून असणार आहे। याचिकेच्या सुनावणीवर मराठा समाजासह राज्याचं लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि मोदींना शह देण्यासाठी देशभरातील विरोधकांची महाआघाडी स्थापन झाली। या महाआघाडीला इंडिया असं नाव देत लोकसभेसाठी रणनीती आखली जात होती। मात्र 5 राज्यातल्या विधानसभा निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीत फूट पडली की काय, अशी चर्चा सुरू आहे। 5 राज्यातल्या विधानसभा निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीची नवी दिल्लीत गुरुवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे। या बैठकीसाठी इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना निमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र कमलनाथ यांच्या वक्तव्यानं अखिलेश यादव नाराज असल्याची चर्चा आहे। तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आजारी असल्यानं बैठकीला येणार नसल्याचं बोललं जात आहे। ममता बॅनर्जी यांनीही बैठकीला उपस्थित राहण्याबद्दल असमर्थता दर्शवली, तर एम के स्टॅलिन तामिळनाडूत मिचॉंग चक्रीवादळानं येणार नाहीयेत। त्यामुळे इंडिया आघाडीला ही बैठक रद्द करावी लागली। इंडिया आघाडीची ही बैठक आता 18 किंवा 19 डिसेंबरला होणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र लोकसभेसाठी रणनीती ठरवण्याआधीच रुसव्या फुगव्यांमुळे बैठक रद्द करण्याची वेळ इंडिया आघाडीवर आली आहे। राज्यात मागील काही दिवसापासून झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मात्र अजून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाहीये। या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे। कष्टकरी शेतकऱ्यांचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी आसमानी संकटानं हतबल झालेल्या शेतकऱ्याला सामर्थ्य देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं अमरावतीत आक्रोश ट्रॅक्टर मोर्चा आयोजित केला। अमरावतीच्या नेहरू मैदानातून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह मोर्चात सहभागी झाले।
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्रॅक्टरचं स्टेअरिंग हातात घेतल्याचं पाहायला मिळालं। याशिवाय रोहित पवार, अनिल देशमुख, रोहिणी खडसे, रोहित पाटील हे सुद्धा ट्रॅक्टरवर बसून मोर्चात सहभागी झाले। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चात शेतकरी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शेकडो ट्रॅक्टर सहभागी झाले। त्यामुळे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानं पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा शहरातल्या बुधवार पेठेतल्या तात्याराव भिडे यांच्या वाड्यात सुरू केली। भिडे वाड्याचं राष्ट्रीय स्मारक करण्याचं काम 2006 पासून रखडलं, मात्र आता स्मारक उभारणीला वेग येणार आहे। मुलींची देशातील पहिली शाळा पुण्यातल्या ज्या भिडेवाड्यात सुरू झाली तो वाडा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं महापालिकेनं जमीनदोस्त केलाय। गेल्या महिन्यात सर्व भाडेकरूंची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आणि भिडेवाडा पालिकेला ताब्यात घेण्याचा निर्णय दिला। त्यानुसार मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात पुणे महानगरपालिकेनं ऐतिहासिक भिडेवाड्याचा ताबा घेतला। मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही मोहीम रातोरात फत्ते करण्यात आली। आता या जागी राष्ट्रीय दर्जाचं स्मारक लवकरच उभारलं जाईल। फोर्सफुली ताबा काल घेण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी विशेष भूसंपादन अधिकारी यांच्याकडे ते हँडओव्हर केलं। मुलींची शाळा आणि त्याला नाव द्यावं सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा असं नाव देऊन एक उत्तम अशी शाळा तिथे निर्माण करावी। या भिडेवाड्याचा आता राष्ट्रीय स्मारक होण्याचा शेवटचा मार्गही मोकळा झाला। त्यामुळे आता पुन्हा भिडेवाड्यात विद्यार्थ्यांची किलकिलाट ऐकू येणार आहे। या वाड्यात पुन्हा एकदा शाळा सुरू व्हावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते। अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आलंय। पुण्यामध्ये एक स्कूल बसचा भीषण अपघात झाला। वाघोली इथल्या रायझिंग स्टार या शाळेची ही बस झाडाला आदळली, त्यामुळे दुर्घटना घडली। या अपघातात बसमधील काही विद्यार्थी जखमी झाल्याचं कळतंय। लोणीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला। स्कूल बसला झालेल्या अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय। या सीसीटीव्ही मध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर अत्यंत वेगानं स्कूल बस येऊन धडकताना दिसते। बसचा दरवाजाकडचा भाग म्हणजे डावा भाग झाडाला धडकल्यानंतर डॅशबोर्डची काच उडून समोर पडताना दिसते। बसचा अपघात झाल्यानंतर बसमधल्या मुलांची आरडाओरड आणि किंकाळ्याही ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे। अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तातडीनं स्कूल बसमधल्या मुलांना बाहेर काढायला सुरुवात केली। काही स्थानिक खिडकीमधून डोकावत रडत असलेल्या विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले। सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झालेली नाहीये, मात्र पैसे मोजूनही मुलांच्या सुरक्षेबद्दल असा बेजबाबदारपणा पाहून पालकांनी संताप व्यक्त केलाय। याबद्दल लोणीगंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात झाली आहे, मात्र संजीवन समाधी सोहळ्यावर आळंदी बंदचं सावट आहे। देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलण्यात आल्यानं ग्रामस्थांनी आळंदी बंदची हाक दिली। आळंदी देवस्थानच्या 3 विश्वस्तांची निवड नुकतीच करण्यात आली, मात्र देवस्थानच्या या विश्वस्त समितीवर स्थानिक ग्रामस्थांना पुन्हा एकदा डावलण्यात आलंय। म्हणूनच ग्रामस्थांनी आळंदी बंदची हाक दिली। ग्रामस्थांनी मंदिरासमोर ठिय्या आंदोलन केलं। सकाळी चाकण चौक ते बहादूर चौक या दरम्यान मोर्चा काढण्यात आला। ग्रामस्थांनी वारकऱ्यांना वेटीस धरू नये असं आवाहन नवनियुक्त विश्वस्तांनी ग्रामस्थांना केलं। अखेर वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी एक पाऊल मागे घेतलं। सर्व लोक दुकान उघडतील आणि आमची मागणी जी आहे ती कुणाला गैरसोय करण्यासाठी, कुणाला वेठीस धरण्यासाठी हा विषय नाही। कार्तिकी वारी निमित्तानं आलेले लाखो वारकरी द्वादशीला आळंदीत असतात, त्यामुळे या बंदनं वारकऱ्यांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं। आळंदीत वारकऱ्यांच्या उत्साहात संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात झाली। संत नाम ज्ञानेश्वर माऊलींच्या 727व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं वारकरी आळंदीत पोहोचले, मात्र यंदाच्या सोहळ्यावर आळंदी बंदचं सावट दिसून आलं। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला सकाळी सुरुवात झाली। माऊलींच्या पालखी सोहळ्याचे जनक गुरुवर्य थैबत बाबा आरफळकर यांच्या पायरी पूजनानं संजीवन सोहळ्याला सुरुवात झाली। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी विठुरायाची पालखी पंढरपुरातून आळंदीत दाखल झाली। 700 वर्षांपूर्वी भक्ताला दिलेला शब्द आजही पाळला जातो। पंढरपूर इथली कार्तिकी यात्रा 3 दिवसांची असते, तर आळंदीतल्या यात्रेचा कालावधी 8 दिवसांचा असतो। त्यामुळे आळंदीत भाविकांचा प्रचंड ओघ असतो। भाविकांच्या भक्तिभावामध्ये ही यात्रा साजरी होते। मात्र यंदाच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आळंदी बंदचं सावट होतं। या बंदमुळे वारकऱ्यांची गैरसोय झाली। 12 डिसेंबरपर्यंत आळंदीत कार्तिकी वारी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। यासाठी राज्यभरातले वारकरी आळंदी नगरीत दाखल झालेत। सध्या लग्नाचा हंगाम सुरू असल्यानं सोनं चांदी खरेदीमध्ये तेजी पाहायला मिळते। मागणी वाढल्यानं सोनं चांदीच्या दरात वाढ झाली असं असलं तरी सोनं आणि चांदीच्या मागणीत मात्र घट झालेली नाही।
दिवाळीला 60,000 रुपयांपर्यंत असलेल्या सोन्याच्या दरानं मोठी मुसंडी मारली होती। महिनाभरात 3,500ची वाढ होऊन सोन्याचे दर 63,800 वर पोहोचले, तर चांदीचा भाव 78,000 वर गेला। मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात 1,200 रुपयांची घसरण होऊन सोन्याचे दर आता 62,800 रुपये प्रति तोळ्यावर आलेत। भाव घसरल्यानं सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। कालपासून आज सोनं जवळजवळ 1,000 रुपयांनी आज कमी झालं। जिथे मी 10,000ची चांदी घेणार होती तिथे 12,000ची चांदी मला 10,000त मिळाली, कमी भाव असल्याने। गेल्या वर्षभरात सोन्याच्या गुंतवणुकीमधून ग्राहकांना 22% परतावा मिळाला, त्यामुळे ग्राहकांना सोनं खरेदी परवडली आहे। जागतिक पातळीवर सोन्याच्या दरात सध्या वाढ होताना दिसत असल्यानं मार्च महिन्यापर्यंत सोन्याचे दर 70,000 रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे। चंद्रपुरातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन स्थळांमध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा समावेश होतो। आता इथे येणाऱ्या पर्यटकांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात 7 आसनी क्रुझर वाहनाची उपलब्धता करण्यात आली आहे। ताडोबा वन्यजीव कोर विभागात जिप्सी, कॅन्टर या वाहनाद्वारे पर्यटक सफारीचा आनंद घेत आहेत। कोर विभागातील बरेच रस्ते एकेरी आणि छोटे असल्यानं कॅन्टर वाहन जायला अडचण निर्माण होते। 22 आसनी कॅन्टर सुविधा बंद झाल्यानंतर पर्यटकांना क्रुझरची प्रतीक्षा होती। जंगलातल्या ज्या भागात कॅन्टर जाऊ शकत नव्हती, आता त्या सर्व ठिकाणी क्रुझरला प्रवेश मिळणार आहे। क्रूज़र में आप देखो कैंटर के जैसे 22 लोग बैठते थे, वहाँ पे 22 की सीटिंग कैपेसिटी थी। इसमें अब सिर्फ 9 लोग हैं। कैंटर का फिर लिमिट रहा, वो एक लिमिटेड रोड तक जाती थी। यदि इसका ऐसा हो गया कि आपको डीप कोर तक लेके जाएंगे प्रॉपर। या क्रुझर वाहनांमुळे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातली सफारी आता अधिक आनंददायी होणार आहे। त्यामुळे क्रुझर वाहनांच्या उपलब्धतेमुळे ताडोबाचं पर्यटन वाढायला फायदा होणार आहे। तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या। ब्रेथलेस आणि ब्रेकलेस बुलेटिन आमचं हे तुम्हाला कसं वाटतंय जरूर कळवा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।